ठाकरेंच्या निष्ठावंतांमध्ये सर्वात अव्वल असणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही फुटीर गटात असल्यानं आता चर्चांनी उधाण घेतलेलं आहे आणि एकच खळबळ माजली आहे। दिल्लीला पोहोचून आता काही खासदार आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असे दावे करताय। मात्र सोशल मीडियामध्ये सर्वाधिक टीकेची झोड ओमराजे निंबाळकरांवर उठली आहे। बघूयात। बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन। हिशोब ठेवा बर का सगळा। त्यांना 50-50 खोके तुम्हाला जनाची सोडा मनाची तरी लाज वाटली का पाहिजे का नाही? या प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर या गद्दारांना पाजलं तर काही गुण आला तर आला। निष्ठेचं गाठोडं खुंटीला टांगून नीतिमूल्यांचे मुडदे पाडणारं राजकारण रंगत असताना ओमराजे निंबाळकर त्याला फाटा देणारं नाव होतं। पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते, त्याला लात मारून आम्ही इमानदारीने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे। खोकापिटीच्या जमिनीने त्याला आमिषाला भुलून कुठं जाणारी माणसं नाही ती। सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला। आता तेच खासदार फुटल्यानंतर धाराशिव मधल्या शिवसैनिकांमध्ये संताप उसळलाय। अपवाद वगळता जिल्ह्यातले सारे नेते फुटल्यानंतरही धाराशिव लोकसभेतनं ओमराजे तब्बल 3.25 लाखांच्या विक्रमी लीडनं जिंकले। सारी ताकद पणाला लावून सुद्धा भाजपच्या महायुतीच्या अर्चना पाटलांचा दारुण पराभव झाला। निकालानंतरच्या जल्लोषावेळी हा ठाकरेंसोबतच्या निष्ठेचा विजय असल्याचं ओमराजे म्हणाले होते। निष्ठेची किंमत गद्दारी आणि पैशानं तोलता येणार नसल्याचाही दावा ते करायचे। त्या विजयी सभेतल्या निष्ठेच्या दाव्यांचा मळवट नीट पुसला जात नाही, तोच आता माथ्यावर गद्दारीचा शिक्का लावू नका अशा शब्दात त्यांना त्यांचेच समर्थक ट्रोल करतात। साहेब, निष्ठा म्हणजे काय असते? म्हणजे महाराजांना जन्म घेऊन 350 पेक्षा जास्त काळ गेलाय। आज 350 वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातात? गद्दार आणि तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातात? खुद्दार। मला वाटतंय 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याचा इतिहास सुद्धा साहेब नोंद घे। 5 तासांपूर्वी ओमराजेंनी पुण्यतिथीनिमित्त राजमाता जिजाऊंना फुलं अर्पण करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला। त्यावर निंबाळकरांना काहींनी भावनिक, काहींनी संतापाच्या भरात तर काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत आलेल्या जवळपास 1,500 कमेंट्सपैकी 1400 कमेंट्स निंबाळकरांच्या विरोधात आहेत, ज्यामध्ये निष्ठा जपायची असते, विकायची नसते, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया, मेलेल्या बापाच्या खुन्यांचा तरी विचार करायचा, त्यांच्याशीच हात मिळवणी, मेलेल्या वडिलांचा आदर्श घ्या, मरण पत्कारलं पण ते शरण गेले नाहीत, अशा असंख्य कमेंट्स निंबाळकरांच्या पोस्टवर पडतायत। त्यामुळे ज्या वडिलांच्या हत्येचा मुद्दा आजवरच्या सर्व निवडणुकीत ओमराजेंनी वापरला, प्रत्येक सभेतून पद्मसिंह पाटलांच्या खानदानावर आरोप केले, त्याच आरोपांनुसार आता युती धर्मात वडिलांच्या मारेकरांच्या मंचावर निंबाळकर मांडीला मांडी लावून बसणार का, अशी ही चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही म्हणताना निष्ठा प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे। उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि 2दा खासदार केलं, माझा पक्ष फुटला, तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली। तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली। तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली। इमानदारीनं का म्हटलं? कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय बांधवांनो। तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला, काय वेदना असतील माझ्या। 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल। अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता, काय वाटत असेल आम्हाला। अरे ह्याचा बी विचार करा ना। इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना। मी ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय,
राजकारणासाठी संपवलं ना, तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेच्या जहाल तोफा बरसवणारे निंबाळकर आता कोणत्या तोंडानं आपण ते नव्हतोच हे समर्थकांना कसं सांगणार याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. आरोपांनुसार 2च दिवसांपूर्वी आम्ही फुटणार नाही यासाठी 6 खासदारांपैकी कुणी आई भवानीची शपथ घेतली, कुणी स्वतःच्या आईची, तर काहींनी साईबाबांची, तर काहींनी बाळासाहेब ठाकरेंसह स्वतःच्या लेकरा बाळांचीही शपथ घेऊन ठाकरेंना आश्वस्त केलं होतं. आरोपांनुसार खासदारांना प्रत्येकी 50 कोटी दिले गेले. त्यापैकी 15 कोटी ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले. ॲडव्हान्समध्ये 15 कोटी घेतल्याशिवाय आम्ही विमानात बसणार नाही अशी अट फुटीर खासदारांनी घातल्याचा दावा संजय राऊतांनी केला. तर ॲडव्हान्स नंतर स्पेशल विमानं दाखल झाली आणि नंतर फुटीच्या मोबदल्यात मंत्रिपदं, निधी आणि 50 कोटींची डील झाल्याचा आरोपही ठाकरे गटानं केला. अंबादास दानवेंनी एक AI फोटो ट्विट करून त्याला जनप्रतिनिधी विक्री केंद्र असं नाव दिलंय. खासदारांच्या गळ्यात विक्रीचे टॅग आहेत आणि त्यांना पैसे देऊन खरेदी केलं जात असल्याचा हा फोटो त्यांनी शेअर केलाय. महाराष्ट्राचं राजकारण हे किती बेभरवशाचं आणि विरोधाभासी झालंय याचं उदाहरण म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर. नागेश पाटील आष्टेकर ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांमध्ये सामील आहेत आणि त्यांचा मुलगा जो महाविकास आघाडीकडून विधान परिषदेचा उमेदवार आहे तो दुसरीकडे मी सच्चा शिवसैनिक असून सदैव ठाकरेंसोबत राहणार असल्याचा दावा करतोय. वडिलांवर फुटीर होऊन पळून गेल्याचा आरोप होतोय आणि मुलगा मात्र आपण आजही रिंगणात पाय रोवून उभे आहोत असं म्हणतोय. लोकसभेला नेते फोडाफोडीवरून जनतेत किती संतप्त भावना आहेत याचे व्हिडिओ स्वतः ओमराजे जाहीर सभांमधून ऐकवत होते. आता जेव्हा तेच फुटल्याचं समोर येतंय तेव्हा निंबाळकर मात्र माध्यमांचे कॅमेरे चुकवून विमानतळाच्या मागच्या गेट बाहेर पडतायत आणि तुम्ही फुटले का या प्रश्नावरही बोलत नाहीयेत. बाण बी न्याला ना चोरून त्यांनी साहेब, बाण बी चोरून न्याला का? शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब. मग मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे. हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल, ही ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. मग नाही नाही, आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. डांगडिंग नाही तसली. आमदार केलेली माणसं साहेब फुटली, पण 500 रुपये देऊन दिवसाचा आपल्या घराचा प्रपंच चालवणारा हा सामान्य माणूस त्या ठिकाणी फुटला नाही साहेब. ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही महाराष्ट्राची शक्ती आहे, ही महाराष्ट्राची लोकशाही आहे, ही निष्ठेची शक्ती आहे. मला वाटतं ह्यांचं थोडं जरा बघा रे फुटणाऱ्यानो, घ्या आदर्श जरा ह्यांचा. 2022 ते 23 मध्ये अनेक निष्ठावंतांचे दावे करणारे नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर समर्थकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सावलीप्रमाणे वावरणाऱ्या सयोनी घोषही फुटल्या आणि इकडे ठाकरेंच्या निष्ठावंतांमध्ये अव्वल मानले जाणारे ओमराजेही फुटले. हा नेते आणि पक्षाचा झेंडा इमान इतबारे वाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दुसरा मोठा धक्का आहे. विचारपूस केलेली नाही. मेन नेत्याला विचारले म्हणजे काय झालं, मतदार आहेत ना आम्ही, आम्हाला बी विचारायला पाहिजे. दादाने म्हणलं असतं मी राजकारण सोडतो पण ह्या पक्षात नाही तरी आम्ही मान्य केलं असतं. आता दादाच्या आम्ही पाठीची आम्ही राहणार नव्हतो. ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. त्यांनी आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं. त्यांनी त्यांचा निर्णय माघारी घेऊन आई इथं घरवापसी करावी. त्यांना सुद्धा निर्णय घेताना अतिशय प्रचंड असं दुःख त्यांना सुद्धा त्या गोष्टी झालेलं आहे आणि त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना हा निर्णय घेणं भाग पडतंय असं आमच्या थोडं संभाषण झाल्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही काही करा पक्ष, तुम्ही म्हणत होता किती खोके घेतले आता तुम्ही, हा गद्दार. आता तुम्ही लोकांना म्हणत होता गद्दार म्हणले, तुम्ही गद्दारच ना. तुम्ही किती खोके घेतले, आता किती खोके घेतले. आम्ही तुम्ही कुठं बी जावा पण राजीनामा द्या खासदारकीचा आणि पुन्हा उभा राहा आणि मग सांगा, ठामपणे सांगा की बाबा आम्ही नरेंद्र मोदीपेक्षा जास्त मतांनी निवडून आलोय, द्या राजीनामा आणि जावा खासदारकीला. कुठं बी तुम्ही ओमदादा ह्याला आपलं शिंदे गटात जावा, नाही तर भाजपमध्ये जावा, नाही तर राष्ट्रवादीत जावा, पण उद्धव ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा द्या आणि कुठे बी जावा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.